डोंबिवली नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात झालेला आहे आणि माझ्यासोबत डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात यंदाचं हे नववर्ष कसं असेल. निवडणुकांचं वर्ष आहे, तुम्ही कसं बघताय? हे आपणा सर्वांना माहीत आहे की हे वर्ष निवडणुकीचं जरी असलं तरीसुद्धा प्रतिवर्षाप्रमाणे डोंबिवली शहरामध्ये गणपती मंदिर संस्थाने सुरू केलेली ही हिंदू नववर्ष यात्रा आहे. हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे या दृष्टिकोनातून हे यात्रेचं एक वेगळं असं महत्त्व आहे. डोंबिवली शहरामधील विविध संस्था, विविध समाज या गुढीपाडवा यात्रेमध्ये सहभागी घेत असतात. डोंबिवली शहराने सुरू केलेली यात्रा जगभर पसरली आहे. परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की या पूर्ण यात्रेमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेक संस्थांनी लोकशाहीचा जो मतदानाचा अधिकार अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस आहे लोकशाहीने दिलेला तो नागरिकांनी बजावला पाहिजे. 100% मतदान करायला पाहिजे. अशाही पद्धतीचे अनेक चित्ररथ या पूर्णच्या पूर्ण यात्रेमध्ये आहेत. पण एकंदरीत विचार केला, लोकसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, एवढं नाराजी, बेबनाव सातत्यानं का बातम्या येऊ लागल्या महायुतीमध्ये? आपल्याला माहीत आहे की सर्वांना माहीत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे 400पेक्षा जास्त खासदार निवडून NDAचे येतील आणि ते पंतप्रधान होणार आहेत. परंतु सर्व ठिकाणी आपण जसं म्हणताय तसं न्यूज चॅनलच मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीच्या बातम्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व ठिकाणी नागरिकांनी आणि मतदारांनी स्वतःच्या मनाची पूर्णच्या पूर्ण खात्री केलेली आहे की आम्हाला या देशाचं नेतृत्व एका खंबीर माणसाच्या हातात द्यायचं आहे आणि ते म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी. पण तरी देखील काही काही जागांवरती अजून उमेदवार निश्चिती नाही. काही काही जागांवरती वेगळं चित्र निर्माण का केलं जातं? आज आपल्याला माहीत आहे गुढीपाडव्याचा अत्यंत चांगला दिवस आहे आणि या दिवशी तमाम डोंबिवलीकरांनी गणरायाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे प्रचंड बहुमताने आणि जास्तीत जास्त 400पेक्षा जास्त खासदार NDAचे जिंकून येऊन ते पूर्ण ताकदीने पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावे. अगदी 4 महिन्यात विधानसभा पण लागणार आहे, त्याची तयारी आत्तापासून सुरुवात झाली? नाही, आम्ही आता सध्या तरी लोकसभेचे त्या तयारीला लागलेलो आहोत आणि प्रत्येक कार्यकर्ता महायुतीतला याला प्रत्येकाला पूर्ण खात्री आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्हाला सर्वांना 100% यश मिळेल. तर हे होते आमदार रवींद्र चव्हाण आणि 100% यश महायुतीला मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कॅमेरामन प्रकाशसह मी तन्मय टिल्लू, डोंबिवली.